हो, तुम्ही या आधी मला मनू काय तुम्ही नीट बसा, मला सांगायचंय तुम्हाला. बसा. काय बाई ही मुलगी काय झालं मनू? काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. काय बोलतेस? मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुंबईच्या बाहेर जायचं ठरवलंय. दिल्लीला. ऍडमिशन घेतलीस तू? नाही मी एंट्रन्स एक्झाम दिली होती ना, तिचा रिझल्ट आलाय आणि काही दिवसात ऍडमिशन होईल. तू खरंच आम्हाला सोडून इतक्या लांब जाणार आहेस? लग्न झालं असतं तर जाणारच होते ना बँगलोरला. अगं हो, ते वेगळं ग. तू आता एकटीच एवढ्या लांब जाणार, आम्हाला इथे काळजी वाटणार नाही का ग? हा, मी म्हणते जायलाच हवं का इतक्या लांब? इथे होणार नाही का तुझं पुढचं शिक्षण? नाही आजी, इथे नाही. मला इथे नाही राहायचं, प्लीज. मनू, कसं ग करशील एकटीने एवढ्या लांब जाऊन? अगं तिथे राहशील कशी एकटी? खाण्यापिण्याचं काय करशील? होईल सगळं मॅनेज, पण इथे नको. आणि आमचं काय ग? अहो तुम्ही पण बोला ना जरा. मालती, जाऊ दे तिला. तिचा निर्णय तिला घेऊ दे. आपण मध्ये नाही पडायचं त्यात. अहो पण मालती, तिला तिच्या मनाप्रमाणे वागू दे. तिला ठरवू दे. कारण आपण ठरवलेलं पक्क होत नाही, सिद्ध झालंय ते. मनू, तुला हवी तिथे ऍडमिशन घे तू. आम्ही आमचं बघू आणि ईशाला सुद्धा सांभाळू. मी तुम्हाला गेल्या वेळेला म्हणाले होते ना, यापुढे मला जे करायचंय ते मी करेन. सो मी तेच केलंय. मॅडम, मला जरा शांतपणे नीट एक्सप्लेन कराल का? ओके. माझी मुलगी ईशा दळवींच्या घरी होती. सो मी पोलीस घेऊन गेले आणि माझ्या मुलीला माझ्या ताब्यात घेतलं. तिला विक्रांत जबरदस्ती घेऊन गेले होते का? नाही, आजी आजोबा घेऊन गेले होते ईशाला दळवींच्या घरी. मग काय, मी न्यायला गेले होते ईशाला दळवींच्या घरी. विक्रांतनी आणि त्याच्या घरच्यांनी नेहमीप्रमाणे माझा अपमान केला. मी काय करायला हवं होतं? गप्प बसायला हवं होतं. पण आपली बाजू काय आहे हे बघायला नको का? मुळात हे सगळं करण्यापूर्वी कायद्याच्या दृष्टीने काय योग्य आहे हे बघायला हवं होतं ना तुम्ही. हे बघा, कायद्याची भाषा ना तुम्हाला कळत असेल, मला फक्त आणि फक्त माझ्या फायद्याची भाषा कळते. मॅडम, तुमचा फायदा करून देण्यासाठी आम्ही बसलोय ना इथे. तुम्ही स्वतःहून अशा ऍक्शन घेऊन तोट्यात का जाताय? म्हणजे? अहो, अशा पद्धतीने पोलिसांची मदत घेऊन मुलीचा ताबा मिळवणं हे आपल्या केसच्या दृष्टीने किती धोकादायक आहे माहितीये तुम्हाला? आणि त्यात तुम्ही म्हणालात की तुमच्या आई वडिलांनीच तिला तिकडे नेऊन सोडली म्हणून, बरोबर? सो प्रॉब्लेम काय आहे? माझ्याकडे सुद्धा भरपूर मुद्दे आहेत वादाचे मांडायला. आणि मी असं म्हणू शकते ना की गरजेपेक्षा जास्त वेळ त्यांनी ईशाला त्यांच्या ताब्यात ठेवलं होतं, सो मी घेऊन आले असा दावा करू शकते मी. आणि मुळात मी हतबल आहे, दुर्बळ आहे असं दाखवू शकते ना, आणि तेच मी करतेय. उलट तुम्हीच इकडे बसलात काही न करता, विचार करत. हे बघा मॅडम, तुम्ही एकाच बाजूने विचार करताय आणि ही गोष्ट लक्षात घ्या की ते सुद्धा त्यांच्या बाजूने विचार करत असतीलच. या सगळ्या अविचारानं केलेल्या गोष्टी केसमध्ये तुमच्याच विरोधात उभ्या राहतील आणि मग तुम्हाला तुमच्याच मुलीची कस्टडी मिळणं सुद्धा अवघड होऊन बसेल. त्या सगळ्याला मी जबाबदार आहे विक्रांत, आणि तूही. धडधडतंय का मला मानसीला फोन करताना? का हिम्मत होत नाहीये? सलील काय म्हणाला असेल तिला? आत्या मला म्हणाली तेच का?
तेच मानसीला सांगितलं असेल का सलीलने? प्रेम आमच्यामध्ये प्रेम आहे माझ्या बाजूने सुद्धा. इतकं अस्वस्थ का झालं हेच कारण असेल का? नाही नाही नाही, पण हे खरं नाहीये. हे चूक आहे. हे चूक आहे. माझ्या मनात हा विचार कधीच आला नाहीये. आणि मानसीला पण तसंच वाटत असेल ना. तसंच वाटत असेल मानसीला, म्हणून ती माझ्याशी बोलत नाहीये. पण न बोलून कसं चालेल? हे स्पष्ट होणं गरजेचं आहे ना. हॅलो 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 विक्रांत. तिचा आवाज ऐकल्यावर धडधड का वाढली माझी? का हिम्मत होत नाहीये? बोललं तर पाहिजे. तिच्या मनात काय चाललंय हे कळलं तर पाहिजे मला. कुठल्या तरी वेगळ्याच वळणावर गेलंय सगळं. कदाचित जे चाललंय ते जसं आहे तसंच दिसतंय, पण तसं ते मी पाहिलं नाहीये. पण तरी मग मला हे का नाही जाणवलं? आणि जर माझ्या मनात तसं काही नाहीये आणि मला जाणवलं सुद्धा नाहीये, तर मग मानसीचा फोन आल्यावर धडधड का वाटते? काहीच कळत नाहीये. काहीच कळत नाहीये मला. पुढेही जावंसं वाटत नाहीये आणि मागेही आहे तिथेच थांबलोय मी. पण नाही, इथेच थांबून नाही चालणार. काय करू मी? काय करू? वकील जे म्हणाले ते बरोबर आहे. मी एवढी घाई करायला नको होती का? त्याच्यामुळे सगळंच फिसकटलं तर? ईशाचा ताबा आता मी मिळवलाय, पण दळवींना ईशाचा ताबा परत द्यावा लागला तर? माझ्याकडून मला काही मदत मिळणारच नाहीये. खरं तर ना, मला ईशा हवी सुद्धा आणि नकोय सुद्धा. नाही, पण ईशा नको असली तरी तिचा ताबा मला हवाय. कारण तो ताबा मला बऱ्याच गोष्टी मिळवून देणार आहे. काही झालं तरी ईशाला इथेच ठेवणं फार गरजेचं आहे, माझ्याजवळ. आजी आजोबांना तर ईशाला सांभाळायला अजिबात जमणार नाहीये आणि मी तिला हातही लावणार नाहीये. म्हणजे आता राहिली मानसी. येस, काहीही झालं तरी मानसीला ईशासाठी तयार करायलाच हवं. एका अर्थी बरंच झालं सलीलने लग्नाला नकार दिला ते. कारण जर
मनू गेली असती तर ईशाला कोणी सांभाळलं असतं. असो, पण आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो जरा परत एकदा विचार कर. इतकं गरजेचं आहे का जाणं? आजी, माझा निर्णय पक्का झालाय. अगं पण हे खूप तडकाफडकी होत आहे असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ, मी आता लगेच जात नाहीये. आहे काही दिवस अजून इथे. आणि आजी आजोबा, तुम्ही आता मला अडवू नका प्लीज. मी काही निर्णय घेतलेत, विचार केलाय, करू द्या मला. एक मिनिट, मला प्लीज कोणीतरी सांगेल का की इकडे कसलं डिस्कशन चाललंय? कुठे जायची तयारी चालली आहे? दिल्लीला. दॅट्स ग्रेट. फिरायला चाललीस तू? आजी, काय आहे हे? जाऊ दे की तिला फिरायला. त्या बिचारीने 4 दिवसही स्वतःसाठी काढायचे नाहीत का? तू जाग. मी 4 दिवसांसाठी नाही जाते, शिकायला जाते तिथे. किमान 3 वर्ष. तू काय बोलतेस? या मनस्थितीत मी जोक करेल असं वाटतं तुला? मानसी, हॅव यू लॉस्ट इट? तू असा कसा डिसिजन घेतलास अचानक जायचा? का? काय प्रॉब्लेम आहे? आहे ना प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे ना? ह्या प्रॉब्लेमचं काय करायचं? म्हणून तू गेलीस तर हिला कोण सांभाळणार आहे? तो तुझा प्रश्न आहे ताई. मी माझे प्रश्न सोडवते, तू तुझे सोडव. कसे सोडवू मी प्रश्न? आणि हा जिवंत प्रश्न मी कसा सोडवू? तुला तिला सांभाळायचंही नाहीये, विक्रांतकडेही पाठवायचं नाहीये. आता आजी आजोबांना तिला सांभाळणं जड जाणार आहे. पण ह्या सगळ्यात मी काय करू? आणि मी असं कधीच म्हटलं नाही की मी हिला सांभाळणार नाही म्हणून. इथे असते तर मी ते आवडीने केलं असतं, पण आता नाही. आता माझा निर्णय पक्का झालाय आणि मी इथे नाही राहणार. आता हे नवीन चॅलेंज आहे माझ्या समोर. तुम्हाला कोणालाही मला मदतच करायची नाहीये का? काय झालं पिल्लू? आणि तिला इकडे. गताई, काय झालं? का रडतीयेस तू? कशाला रडतीयेस? ती मानसी तिकडे माझं डोकं खाते, तू कशाला डोकं खातेस आता परत? हा मोना, अगं हे काय चाललंय काय तुझं? हे असं बोलतात का बाळाशी? हा, मूर्ख कुठली. आधी तिला सांभाळायला शिक स्वतः. आई होणं इतकं सोपं नाहीये, कळलं का? नाही नाही, हे बघ, समजा एखादी कठीण केस तुझ्या समोर आली हॉस्पिटलमध्ये आणि 2 क्षण तू गोंधळून गेलास, तुला कळत नाही नेमकं काय करावं, तर तू काय करशील? हॉस्पिटलमध्ये एखाद्या तुझ्या वॉर्डबॉयला वगैरे विचारशील का तुझ्या ज्ञानाचा उपयोग करून तू उत्तर शोधशील? बाबा, तुमचं बरोबर आहे. आजपर्यंत मी अनेक कठीणातल्या कठीण केसेस सोडवल्यात, पण माझा ज्ञानाचा उपयोग करून मी ही सिच्युएशन नाही सोडवू शकत. हे वेगळं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. सलीलने जो निर्णय घेतलाय त्याला मी जबाबदार आहे असं म्हणाली ती. हे तिला म्हणायचंय की सलील तिला असं म्हणाला असेल? असं म्हणजे काय? म्हणजे आमच्यामध्ये काही बाबा, निर्मला आत्या सुद्धा मला म्हणाली की मानसीमध्ये आणि माझ्यामध्ये तिला एक वेगळी जवळीक जाणवत होती. आता सलीललाही असं काही जाणवलं असेल का? तू विचारलंस का मानसीला तसं? नाही, मी नाही विचारू शकलो तिला. स्वतःला विचारलंस एकदा? बाबा, तुम्हाला काय वाटतं? काय विक्रांत, मला काय वाटतं याचं उत्तर मी देईन तुला, पण तू तसं मला विचार नकोस. खरं तर तू कुणालाच तसं विचार नकोस. कसं असतं बघ, एखादं चित्र असतं, ते चित्र 4 जण बघतात ना, त्याचे ते 4 अर्थ सांगतात.
आणि त्या चौघांनाही आपला अर्थ बरोबर आहे असं वाटत असतं. उत्तर विचारायला लागलंस तर त्यात अडकून जाशील, गोंधळून जाशील, काही मिळणार नाही तुला त्यात. मग मग कसं आहे की 4 लोक 4 अर्थ सांगतात, पण समजा मूळ अर्थ 5वाच असेल तर, आणि तो अर्थ कोणाला माहिती असेल? एक तर त्या चित्राला किंवा ज्यांनी चित्र काढलंय त्याला, नाही का? म्हणजे हे असं आहे का नाही हे एक तर तुला माहिती आहे किंवा मानसीला माहिती आहे, मला नाही, कुणालाही नाही, निर्मलालाही नाही. म्हणजे तुझ्याकडे पर्याय काय उरतो? एक तर तू स्वतःला विचारायचं किंवा मग मानसीला विचारायचं. नाही ना कळत आहे तुला काय बोलायचं. त्या दिवशी तू मला म्हणालास या जगामध्ये 3च माणसांकडे उत्तर आहे, मी, सलील आणि मानसी. पैकी मला माहित आहे पण मला उत्तर द्यायचं नाही. बरोबर होतं तुझं, मी तुला टाळलं. पण तू जास्त विचार करू नकोस याचा. तुला जे वाटतंय आणि त्याच्यावर कसं वागायला पाहिजे याचा निर्णय तू स्वतः घ्यायचास. चित्राचा खरा अर्थ जो तुला वाटतं तोच आहे असं समजायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवी करत, तो निर्णय काहीही असेल, अगदी काहीही, आणि कुणी कितीही विरोध केला ना तरी मी त्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभा राहील. निर्णयाच्या आणि तुझ्याही मागे एक मित्र म्हणून. तेव्हा नीट विचार कर आणि योग्य तो निर्णय घे. झोप येत नाहीये का? झोप येत नाहीये. हा? ओ सॉरी, मला वाटलं तू माझ्याशी बोलतीस. का झोप येत नाहीये ग? राग आलाय खूप मला, माझा? विक्रांतचा. ओ काय काय झालं, काय झालं? ओ लगेच शांत झाली ग. लहान मुलांकडे प्रेमाने लक्ष दिलं ना की ते आपोआप शांत होतात. मला राग कसला आलाय माहितीये? विक्रांतने लग्न करून मला तर सुखी केलंच नाही, पण तुला सुद्धा दुःखच दिलं ना, याचा राग आलाय मला खूप. आता बघ ना, तो कुठे, तू कुठेस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठे. काही अर्थ आहे आपल्या नात्यांना? काहीच नाही. या त्रिकोणातल्या 3ही कोणांना काहीच अर्थ नाहीये ग. आणि हो, विसरलेच की मी, ईशा, तिचं काय? आता तर काय तू सुद्धा निघून जाशील. तिचं काय होणार आहे मग काय माहिती. मानसी, तू चाललीस ना? ताई, माझा निर्णय पक्का आहे. काय नाही पिल्लू. ओ काय आवाज झाला? फोन का कट केला? हिला बोलायचं नाहीये का? ओ काय झालं पिल्लू? हॅलो ईशू, ईशू पिल्लू. हॅलो. ओ नाही ईशू, ईशू
काय दुर्दैव आहे. मी ईशाचं रडणं थांबवू शकत नाही आणि मानसीला हसवू शकत नाही. आज मी जगातला सगळ्यात कम नशिबी माणूस आहे.